हॅलो एव्हरीवन, संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संक्रांतीला मी ववसा कसा घेते ते मी आज सांगणार आहे. कोणाचा 5चा असतो तर कोणाचा 25चा, जसं की माझा 25चा आहे. तर आता मी इथे हे सुगड पूजन केलेलं आहे. त्याला मी हळद कुंकू करून एक घेऊन त्याच्यावरती दुसरं सुगड घेऊन असं एकावर एक असे ठेवावे व हळद कुंकू घेऊन आपल्या तुळशीजवळ जावे. तुळशीजवळ गेल्यानंतर तुळशीला हळद कुंकू व्हावे, तिचे पूजन करावे. तसंच आपण जे सुगड पूजन केले आहे ते तुळशीसाठीही मी ठेवलेले आहे. आपल्या स्वतःलाही हळद कुंकू लावून घ्यावे व एक सुगड खाली तुळशीचे उचलावे व आपले तिथे ठेवावे व झाकणी आपली आपल्यालाच परत घ्यावी व 5 सुगड तुळशीला 5 वेळा लावावे व म्हणावे, सीतेचा ववसा जन्मोजन्मी ववसा, असे 5 वेळा म्हणावे व नंतर आपण जिथे पूजन केले आहे सुगडचं तिथे ते नेऊन ठेवावे. आता मी विडे मांडणार आहे. माझा 25 आहे. कोणाचा 5चा असतो तर कोणाचा 25चा. जसं की माझा 25चा आहे. तर आता मी त्याची मांडणी करणार आहे. यासाठी लागणारे साहित्य हळकुंड आहे. लेकरवाळी हळकुंड आहेत ही. हे 26 आहेत. हे वेलदोडा, लवंग, बदाम, खारीक, सुपारी आणि अख्खी वाटी, अशी पूर्ण गोल वाटी. नंतर खाऊची पाने, हळदी कुंकू व तिळगुळ. आता मी 5-5 विडे ठेवत आहे. असे मी प्रत्येकी 5-5 असे ग्रुप करणार आहे. प्रत्येकी ग्रुपमध्ये 5-5 अशी विड्याची पाने आहेत. हे बघा, 4थ्या नंबरचा विडा ठेवला मी. आता हा 5व्या नंबरचा मी ठेवत आहे. पाने ही मोजूनच घ्यावीत. अशी 5 ठेवावीत व एक एक्स्ट्राचा तो देवाचा असतो. अशी मधल्या पाण्याच्या विड्यावर मी वाटी ठेवली. आता त्यामध्ये मी सुपारी, अशा 5 सुपाऱ्या त्यामध्ये ठेवल्या. आता प्रत्येकी विड्यावर असे 5-5 मी सुपाऱ्या ठेवणार आहे. अशा पद्धतीने बघा, 5-5 असे ग्रुप करून ठेवावेत. आणि जो एक पान ठेवलेला आहे तो देवाचा आहे. एक सुपारी ठेवली, सुपारीचे 5 ग्रुपचे ठेवले की एक सुपारी देवाच्या ह्याच्यावर पण ठेवावी. आता हळकुंड मी ठेवत आहे. प्रत्येकी 5 विड्यांवर 5 हळकुंड ठेवून झाली की मी एक देवाच्या विड्यावरही एक हळकुंड ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व मांडणी करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता. विडा घेण्या कसे सुरुवात करावे तर लग्न झाल्यानंतर आमच्याकडे आई घेते त्यातील एक विडा आपल्या लग्न झालेल्या मुलीला ती देते. त्यानंतर नेक्स्ट इयरला आपण विडे घ्यायचे असतात व त्यातील एक राखून तो परत जो आपल्या आईने आपल्याला दिलेला असतो त्याची परतफेड करायची असते. त्यावेळी परतफेड करताना तिच्यासाठी आपण साडी चोळी घेऊ शकतो. अशा पद्धतीने मग पुढे आपण हे पुढे कंटिन्यू करू शकतो. इथे मी खारीक, लवंग, वेलदोडे अशा प्रकारे मी विडे मांडलेले आहेत. 5 खाऊची पाने, त्यावरती 5 खारीक, 5 सुपारी, 5 लवंग, 5 वेलदोडे, 5 हळकुंड, 5 खारीक, 5 बदाम. अशा पद्धतीने मी सर्व इथे 5-5चे असे 5-5चे गट करून विडे पूजन केलेले आहे. विडेची मांडणी केलेली आहे. हे 5, हे 5, हे 5, हे 5, हे 5 आणि इथे सर्व हा देवाचा आहे. हा एक प्रत्येक हा विडा देवाचा आहे तर त्यासाठी एक पान, एक खारीक, एक बदाम, एक हळकुंड, एक सुपारी, एक लवंग व एक वेलदोडा व वरील एका विड्यावरती मी हळद कुंकू ठेवले आहे. अशा प्रकारे आपली मांडणी पूर्ण झालेली आहे. तुम्ही बघू शकता. अगदी व्यवस्थित अशी मांडणी झालेली आहेत. आता सुवासिनी बायकांसाठी मी वाण हे आणलेले आहेत. जेव्हा सुवासिनी बायका आपल्या विडा आपल्या पदरात देतात त्यानंतर त्यांना हळदी कुंकू देऊन आपल्याला वाण द्यायचं असते. तर त्यासाठी मी हे रांगोळी घेतलेले आहेत. आता हे मी विडे न्यूजपेपरवर ठेवलेत. तर ते का तर देताना विडा पडू नये म्हणून.
हे बघा, अशा पद्धतीने म्हणजे ते व्यवस्थित आपल्या पदरात घेतले जातात. आता मी एका पाटावर बसलेली आहे व काकू मला हळदी-कुंकू लावून व विड्यावर हळदी-कुंकू वाहून त्या अशा म्हणतात, की "सीतेचा ववसा आला नगरात घ्या पदरात." तेव्हा मी पदरात घेते आणि आपल्या मिस्टरांचं नाव घ्यायचं असते. जसे की "कळी हसली फूल उमलले, मोहरून आला सुगंध. श्रीनिवासरावांच्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद." व त्यांचा हात पकडून आपण त्यांनाही विचारायचे असते, "देती राणी कोणाची?" आता मी हळद-कुंकू घेऊन देवाच्या विड्यावर हळद-कुंकू वाहून तो विडा मी देव्हाऱ्यावर ठेवणार आहे व नंतर आपण तुळशीचे पूजन करणार आहोत. हे बघा, इथे मी तुळशीचे पूजन करत आहे. आता आपली इथे विडे घेण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. सवासनींना हळदी-कुंकू देऊन वाण द्यावे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.